बघितलंस ना समजे कसे पेटून उठले ते माझ्या लग्नासाठी. हो मला कसं कळणार ते लवकर सांगा, नाहीतर आमचा आबा कुठल्या बी पोरी जगात मागायला लावतील मला. अहो सांगते, जरा धीर धरा ना. पण इथे समध्यांसमोर सांगू नका, पण तिकडे जाऊ मग सांगा. अहो पण इथे सगळे असताना असं आपण दोघंच कसं जाणार? हाती हो, त्याला काय होत नाही. तुम्ही चला, नाही तर राहून जाईल ते. अहो ते राहू दे इथं. चला या. गोदाका, तुमच्या नजरेतलं थोरली सून आम्हाला बी हळूहळू दिसायला लागली. पण तुम्ही म्हणताय तर थोडा दम खाऊ. हो सांगा लवकर, मला कसं कळणार? म्हणजे एक पोरगी मला मनापासून पटली हे कळणार कसं? सांगते, फक्त तुम्हाला मनापासून लक्ष द्यावं लागेल. दिन की तुम्ही सांगा. ती व्यक्ती, ती मुलगी जवळ असली ना की एकदम वेगळं वाटतं. आपलं सगळं आयुष्य ना ढवळून निघतं, सगळं रुटीन डिस्टर्ब होतं आणि त्याच व्यक्तीभोवती फिरायला लागतं. एका पोरीसाठी एवढं काय काय होतं? हो सोपं काहीतरी सांगा की, नेमकं ठळक एकच काहीतरी. एकच आणि एकदम सोपं सांगते. 100% खरा मार्ग आहे हा. अगदी नीट लक्ष देऊन ऐका. एक मिनिट. हा बाबा, काय खरं सांगताय तुम्ही? हो हो, मी आले घरीच येते. राणाजी, खूप महत्वाचं काम आहे, मला अर्जंट घरी जावं लागेल. बाबा वाट बघतात, मी आल्यानंतर तुम्हाला सांगेन. चालेल? चालतंय की, पण या पक्क. मी ऐकल्याशिवाय जाणार नाहीत ना? हो हो, अशी गेले आणि अशी आले. खूप महत्वाचं काम आहे, नाही तर मी गेलेच नसते. नाही नाही, तुम्ही या शिस्तात काम करून, तवर मी थांबतो इथंच. बाबा, अंजली, अभिनंदन अभिनंदन. हे घे, तुझ्या फेलोशिपचा रिप्लाय आलाय. तुझं सिलेक्शन झालंय अंजली. अभिनंदन अभिनंदन. एका आठवड्यानं ट्रेनिंगसाठी दिल्लीला जायचंय तुला. त्यासाठी तुझी सगळी कागदपत्र आजच कुरिअरनं जायला हवीत आणि उद्या संध्याकाळच्या आत ती मुंबईला पोहोचायला हवीत. बाबा, मी ज्या दिवसाची एवढी वाट बघत होते ते माझ्या समोर आहे. माझी सगळी मेहनत कामाला आली. आता माझं स्वप्न पूर्ण होईल. वाड्यावर जाऊन उद्या मुंबईला जायची तयारी करायला पाहिजे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.